त्याबद्दल सांगणं थोडं कमीच आहे आणि कार्यक्रम जे म्हणतो ना तुम्ही जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त याचं कार्य आहे बघण्यासारखं. कुटुंब पहिल्यापासून म्हणजे म्हणजे आम्हाला की हिने मुलासाठी काय काय केलं. ह्या माणसाने आर्मीचं परमिशन फुल घेतलं नाही होतं का फक्त मुलासाठी. आणि आम्हाला इथे अनुभव नव्हता, आम्ही पुण्यात होतो, मी मुंबईला होते, मी पुण्यात होतो, पण आम्ही जास्त आवाज बी नको 4-10 तर माणसं भाषेत थोडंसं काय वाटतंय एज्युकेशन केलेला माणूस हा कधी काय म्हणते मागं राहत नाही. यांनी ह्या मुलांनी तर असं प्रमोशन घेतलंय आपल्या गावात नंबर 1 वरच येऊन ही बघण्यासारखे काम आहे. आणि कुटुंब सुद्धा बघा दोघंच आहेत, पण काय एक नाही कुणाचं 2 नाही, व्यवस्थित आहे. मुलासाठी खूप काही केले, मुलासाठी जमिनी पाणी नाही तिथं पाणी पोहोचवलं. त्यांचं उदाहरण म्हणतो जमिनीकडे सुद्धा बघितलं तुम्ही तर खूप काय केलंय आजपर्यंत. कुठल्याही आम्ही सुद्धा इन्क्लुडिंग मी सुद्धा की एवढं आम्ही काम केलं नाही मुलासाठी. म्हणून मी एवढी बेशक तिथं ठेवली पुण्याला. तुम्ही इकडे यायचं नाही, फक्त यायचं कशा गोविंद गड्या गोविंद येत जावायचं, पण बाकी मुलं नातवं सगळे शिकवा, बाहेर उभा करा व्यवस्थित आणि मग आपलं नाश्ता या. पण आता तोपर्यंत काय तोपर्यंत यायचं नाही. त्यांनी ती महत्वाची केली. पण विषय सांगण्यासारखं आहे की हिने मुंबईला राहून बँकेत ड्युट्या करून सगळे जेवढ्या फॅसिलिटीज आहेत तेवढे सर्व घेतले. लोन बिल घर बंगलं शेगलं पोराचे एज्युकेशन खूप काय केले. हे आमच्या इकडच्या लोकांना हे माहिती नसेल, पण मला तर ते आशंभा वाटतंय. नातू ह्यांचे नात सुद्धा मला वाटते नातू असणार विषय जास्त मी न बोलता इथं संपवतो. ही माझी आपले दोनरवाडीचे ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ आहेत, एक माननीय सदस्य आहेत, परत आमचे शेजारी आहेत आणि बऱ्यापैकी पप्पांचं त्यांचं मैत्रीचे संबंध आहेत. असे सीताराम काका गरम खोल मी नाही पण गरम खोल धन्यवाद. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझी भाषा स्वीट अँड क्यूट. खालील बसलेलं सगळं नाही आता तुम्ही पण बोला, असा चान्स येत नाही. 2 शब्द. वडीलधार बंधू आणि मी यांचा 70वा वाढदिवस होत आहे. तरी त्यांच्या कार्यकर्तेमध्ये आम्हाला त्यांनी भरपूर साहित्य केलेलं आहे. त्यांनी स्टार्टिंगला आमचं काय असताना सुद्धा त्यांनी सहकार्य करून लहानाचं मोठं करून आई वडिलांच्या मागे त्यांनी लावलेलं आहे. आणि आता सुद्धा त्यांचं आमच्यावरती पूर्ण लक्ष आहे. याबद्दल मी त्यांचं अतिशय आभारी मानतो. माणूस असतोय ते त्यांनी आजपर्यंत जपलेलं आहे. त्यांच्या दोन्ही पण बंधू इथं आहेत. आज शाबराव माने हरिभाऊ माने दोन्ही पण बंधू आहेत. शामूकाकांना बोलायचे त्यांच्या इमोशन मधून दिसून येते की ते त्यांच्या डोळ्यातून दिसून येते की त्यांना काहीतरी बोलायचं होतं. ते फुटफुटत असतील कदाचित मनातल्या मनात, परंतु 4 चौघांसमोर बोलताना त्यांना कदाचित तो भावना व्यक्त करता येत नसते. तो विषय नाही आहे. आमच्या बापूंनी भावना व्यक्त केल्या. इथे अजून कोणाला काय भावना व्यक्त करायची. अरे काकाविषयी 2 शब्द बोल ना. तुला लहानपणापासून काय वाटतं ते. इकडे बघ, इकडे बघ.
आज माझे मोठे चुलते त्यांचा 71वा वाढदिवस आहे आणि काकींचा 61वा वाढदिवस आहे. त्याबद्दल माझ्या भावाने मला काल सकाळी फोन केला की असा कार्यक्रम आहे ये. मग मी त्या कार्यक्रमासाठी आवर्जून तिथून आलेले आहे. आज मला एवढा आनंद होतोय की आज काहीतरी माझ्या कुटुंबामध्ये कार्यक्रम होतोय. आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छान छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. त्या मिस्टरला सोबत घेऊन आलेले आहे ते. आणि आनंद आहे आम्हाला की तुम्ही इथं आलेत. आभारी व्यक्त करतो, धन्यवाद. रेखा आमची सर्वात छोटी बहीण जा रेखा जा. अशी विनंती करते. आज माझ्या काकांचा 17वा वाढदिवस आणि काकूचा 61वा वाढदिवस. हा हा, चल चल. तर मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे भाऊ कसे एकत्र आजपर्यंत राहिले तसंच ह्या मागच्या भावंडांनी पण असंच राहिलं पाहिजे. आणि आपल्या माने परिवाराचं असं नाव निघालं पाहिजे की या लोणारवाडीमध्ये कोण असं बोलायला नाही आलं पाहिजे पुढं. एवढंच मला म्हणायचं. बाकी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. छान छान. पर्यंत पोहोचल्या म्हणजे पोहोचले मान्य करतो. आणि आपण मी विनंती करतो. माझा पहिलाच आहे. कारण का 71 वर्षामध्ये माझा पहिला वाढदिवस. माझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती चालू झाली की ज्यावेळेला 3री चौथीला होतो त्यावेळेला